रिप्रेझेंटेटिव्ह उपस्थित आहे. येस, दुसऱ्या बाजूला अष्टमी संघाचे रिप्रेझेंटेटिव्ह सुद्धा उपस्थित झालेले आहेत. आपण दुसरं उदाहरण घेत होतो की जेव्हा अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सुरू होता, मॅक्सवेलची ती खेळी कोण विसरेल. हा चमत्कार नव्हता तर काय होता, कारण त्या खेळीमध्ये ती एक वेगळी नजाकत तर होती, पण त्याही खेळापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं होतं मॅक्सवेलची झोकून देण्याची वृत्ती. आणि असे चमत्कार अनेक वेळेला 10वीच्या क्वार्टर फायनलच्या सामन्यात झालेत. आणि त्याला मी कित्येक वर्ष मैदानामध्ये अर्थातच त्याचं याची देही याची डोळा मी अनुभव सुद्धा घेतलाय. श्री 10वीर चषक 2025 मध्ये आपण पाहतोय ड्रीम्स क्रिकेटच्या वाहिनीवरती दक्ष चॅलेंजर्स अष्टमी संघाचा कर्णधार आणि त्याच वेळेला स्वर्गीय गोवर्धन दादा स्पोर्ट्स महादेवकार संघ, महादेवकार आणि सुडकोली या संघाचा कर्णधार, हे दोन्ही कर्णधार एकमेकांच्या समोर भिडण्यासाठी सज्ज झालेत. सज्ज झालाय तेजस नरे, सज्ज झालाय त्याच वेळेला सलामीवीर फलंदाज महादेवकार संघाची जोडी सुद्धा सज्ज झाले. नाणेफेकीचा कौल जिंकला अष्टमी संघाने, निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. तुषारजी शिंदे यांना जितके धन्यवाद द्यावे तितके कमी, कारण गेली 13 वर्ष सातत्याने, 1 वर्ष नव्हे, 2 नव्हे, 5 नव्हे, 10 नव्हे, 13 वर्ष ही स्पर्धा रोह्यामध्ये जर यशस्वी होत असेल, रोह्यामध्ये क्रिकेट या खेळाला जर कोणी संजीवनी दिली असेल तर किंबहुना तुषारजी शिंदे यांनी दिलेली आहे. आणि त्यामुळे त्यांचं त्याबद्दल कौतुक नक्कीच झालं पाहिजे. या खेळातून आपण अनेक स्टार पाहिले. गेले कित्येक वर्ष रोह्यामधून केवळ फार कमी नावं आपल्याला पाहायला मिळायची. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये रवी तेंडुलकर, सचिन अमरुस्कर यांना खरंच कौतुक करावं लागेल, त्यांच्या खेळाला दाद द्यावी लागेल. मध्यंतरीच्या काळामध्ये भाई रोहाचे सरफराज बंदलकर असतील, मजर गौरी असतील, त्याच्या आधी इम्रान असेल, या सर्वांनी क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवरती नेण्याचा प्रयत्न जरूर केला. पण त्यानंतर मधल्या काळात एक मोठी गॅप निर्माण होते की काय. हा, कादिर भाई यांचं नाव येतोय मी, पण कादिर भाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या त्या कालच्या. सो आता नाव आलेलंच आहे ओटी, तर कादिर भाईंना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, बी लेटेड हॅपी बर्थडे म्हणूया. आणि त्या उंचीवरती प्रवास करत असताना तुषारजी शिंदे यांच्या मनामध्ये संकल्पना आली. मग अनेक सहकारी जोडले गेले. आमच्या या बाजूला बाळा महाबळे आहे, तिकडे अर्थातच राजू केरकर आहेत. पहिला चेंडू येतोय, तेजसला त्याला पाहिजे अशा पद्धतीचं उत्तर या वेळेला पाहायला मिळतंय, कारण चेंडू सीमा रेषेच्या पार होणार आहे. चौकार. तटावला जाईल हे कदाचित तेजसला सुद्धा अपेक्षित नसावं, पण क्रिकेट इज ऑल अबाउट अनएक्सपेक्टेड थेरी. आणि मला या अनएक्सपेक्टेड थेरी मध्येच अनसर्टन्टी वाटते ना, म्हणून मी नेहमी म्हणतो क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टीज. आणि त्या अनिश्चितेमध्ये एक वेगळं खऱ्या अर्थानं क्लॅशेस सुद्धा आहेत, आणि या अनिश्चितेमध्ये वेगळा रिझल्ट सुद्धा येऊ शकतो. आता रिव्हर्सच्या प्रतीक्षेत होता मात्र तेजस, कारण जाणीवपूर्वक त्याने एक साधारण जे क्षेत्रव्यूह जो सजवलाय ना, एक शॉर्ट फायनल, एक शॉर्ट थर्डमॅन तर आहे, गलीला पण एक क्षेत्ररक्षक उभा आहे आणि बॅकवर्ड पॉइंटला सागर बोबडला त्या ठिकाणी उभा केलाय. सो 1 2 3 4 बिहाइंड द विकेट 5 खेळाडू यष्टीरक्षक असं उभे झालेत. एक खेळाडू, सो बिहाइंड द विकेट 6 खेळाडू आहेत अर्थात, कारण एक खेळाडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सुद्धा उभा आहे. तरीही लोचन रिव्हर्स खेळतोय. जोरदार अपील झालं, पण ही म्हणतात फलंदाज जखमी होतोय. थोड्या अंशी सहकाऱ्यांनी साथ द्यायची आहे. लोचन रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करत होता. नेहमी म्हटलं तर क्रिकेट हा डेंजरस गेम आहे, कारण या खेळामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेला तुमचे रिफ्लेक्सेस तशा प्रकारचे ठेवावे लागतात. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न तेजसने जोरदार अपील केलं गेलं, आणि त्याच वेळेला हा आमचा समालोचन कक्ष. धन्यवाद dreamscricket.in, कारण समालोचन कक्षामध्ये आमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचत असताना आमच्या घरच्यांनाही बरं वाटतं ना, की टीव्हीवर कोणीतरी दिसतंय, म्हणजे त्यांचा हक्काचा माणूस दिसतोय असं बघितल्यानंतर प्रत्येकाला आनंद वाटत असतो. सो थँक्यू सो मच dreamscricket.in, कारण तुमच्यामुळे अर्थातच संपूर्ण क्षणचित्र या स्पर्धेच्या माध्यमातून असेल किंवा त्याच वेळेला क्रिकेटच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असणारा रसिक प्रेक्षक वर्ग, हो ऑफकोर्स का नाही, हां माझी बायको नक्की बघत असणार आणि ती बघत असते, आणि त्याच्यामुळे अनेक वेळेला जो काही अभ्यास मला करावा लागतो त्यातल्या बऱ्याचशा नोट्स सुद्धा बायकोच्या द्वारे मला उपलब्ध सुद्धा होतात, त्यामुळे बराचसा वेळ सुद्धा वाचतो. हा फायदा असतो चांगल्या गोष्टींचा. एकामेका साह्य करू अवघे धरू सुपंथ. थँक्यू सो मच.
अधिक काही वळत नाही, कारण नाहीतर मग फारच रोमॅन्टिक वातावरण होऊन जाईल. कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये फार रोमॅन्टिक थेरीला काही अर्थ नसतो. तिथे तुम्हाला गरमागरम आणि त्याच वेळेला प्रतिस्पर्धी संघाला चारी मुंड्या चीत करणारी युद्धाची आणि त्याच वेळेला संघर्षाची भाषा बोलावी लागते. पण हा व्ह्यू पाहतोय, विहंगम दृश्य काय म्हणतात ना, त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण ड्रीम्स क्रिकेटने आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेलं. काय अनोख्या पद्धतीने हे चित्र आपल्या समोर आहे. काय मैदान आहे, अशा प्रकारचं मैदान. विचार करा, गेल्या 10 वर्षापूर्वी हे मैदान जर रोह्यातील खेळाडूंना उपलब्ध झालं असतं तर रोहा क्रिकेटची उंची किती मोठ्या प्रमाणावरती पुढे पोहोचली असती, किंवा किती उंचीवरती ते क्रिकेट पोहोचलं असतं, याचं उदाहरण आपण पेश केलंय. पण हे जे कालांतराने जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, येथील सगळ्यांचा सपोर्ट आहे. मी नेहमी म्हणतो की या रोहा नगरीतील राजकीय इच्छाशक्ती असणारी व्यक्तिमत्व असतील, किंवा त्याच वेळेला धावीर क्रिकेट क्लबचे सहकारी असतील, किंवा त्याच वेळेला त्यांच्या समवेत जोडले गेलेले मित्रमंडळी असतील, या सर्वांचा आपण यासाठी आभार मानलं पाहिजे. ड्रीम्स क्रिकेटचे कॅमेरामन आपल्याला ज्या वेळेस स्क्रीनवरती दाखवत होते, अर्थात त्या मैदानाचा त्यांनी आढावा घेतला आणि टॉप व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही सुद्धा म्हटलं की एक विहंगम दृश्य, परंतु हे दृश्य ज्यावेळेस मी पाहिलं ना, त्यावेळेस मला अर्थातच सारजा क्रिकेटची आठवण झाली. कारण अशाच प्रकारच्या बिल्डिंग्स त्या सारजाच्या मैदानाच्या आसपास, आणि असंच भोवतालचं ते मैदान, काहीसा डोंगर आणि काहीसं ते वातावरण मला पाहायला मिळालं. अगदी सुंदर असं हे मैदान बनवलंय. ॲब्सोल्युटली. आणि म्हणूनच अशा प्रकारचं मैदान जेव्हा तुम्हाला लाभतं, आपल्याला थोड्या अंशी मग आपण नॉस्टॅल्जिक होतो, किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटची त्याला कम्पॅरेटिव्हली आपण बघायला सुरुवात करतो. आणि का नाही बघणार, कारण त्या पद्धतीच्या गोष्टी अलीकडच्या काळामध्ये आपल्याला अवेलेबल झालेल्या आहेत. फार कमी वेळेला असं होतं की अशा प्रकारची दृश्यचित्रे आपल्याला पाहायला मिळत होती. टेलिव्हिजन आला, मग नंतर अलीकडच्या काळात मोबाईल आला, मग मोबाईलमध्ये ती एक वेगळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला, कॅमेरामध्ये झालेले बदल आपल्याला पाहायला मिळाले, यूट्यूब आला, आणि मग आपण घर बसले अशा प्रकारची अनेक साऱ्या गोष्टी पाहायला लागलो. आणि मग त्याचं कंपॅरिझन आपल्या मनामध्ये सुरू झालं. या वेळेला हा रिव्हर्स खेळला गेला. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. जयेंद्र मोरेच्या बॅटमधून हा रिव्हर्स फटका पाहायला मिळाला होता आता, कारण लोचन काही अंशी जखमी झाला होता म्हणून खेळ थांबला होता. 4 चेंडू आतापर्यंत आलेले आहेत. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. ज्यांनी आत्ताच स्क्रीनवरती 5 वाजून गेल्यानंतर जे कामावरून सुटलेत, घरी आलेत, किंवा त्याच वेळेला प्रवासात आहेत आणि मोबाईलवरती ही मॅच पाहतात, त्यांच्या माहितीसाठी सांगतोय, धावीर चषकातील हा क्वार्टर फायनलचा सामना मित्रांनो आपण पाहतोय. आणि वॉट अ बॅटिंग, जयेंद्रच्या बॅटमधून कलात्मक फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. देखिए संदीप, किस तरह से उस शॉट को एग्जीक्यूट किया था, थोड़ा सा आगे आए, उसी के साथ गैप को भी ढूंढा, ये आसान नहीं होता. देखिए आपके स्क्रीन पर बहुत ही बढ़िया तरीके से जहां पे खेलना है वहीं पे उनकी नजर थी, यानी वो कॉन्फिडेंट के कि वो गेंद वहीं पे जाने वाली है. रोहा ट्रॅफिक मधून गाडी काढणं आणि जयेंद्रने या पद्धतीचा फटका गॅपमधून खेळणं, दोन्ही गोष्टी सिमिलर आहेत. याच वेळेला मैदानामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती लागल्या. तेजेश नरेला विकेट मात्र मिळालेली नाहीये, पण कौतुक होईल लोचन आणि जयेंद्रच्या कॉन्फिडन्स, कारण सलामीवीरांनी चांगली साथ देणं महत्त्वाचं असतं. डझंट मॅटर अबाउट दॅट की 10 आल्यात, 8 आल्यात, 7 आल्यात, 5 आल्यात, 11 आल्यात, पण तुम्ही विकेट दिलेले नाहीयेत. आणि तेजेश विकेट घेणार हे आपल्याला प्रत्येकाला माहिती असतं. जेव्हा विकेट टेकिंग बॉलर आहे, आता 4 ऑप्शन्स आहेत ना, की कोणता तरी एखादा गोलंदाज आपल्याला मिळेल ज्याच्यावर आपण अटॅक करू शकतो, कोणता तरी एखादा लूज चेंडू एखाद्या गोलंदाजाकडून मिळेल त्याच्यावर आपण अटॅक करू शकतो. याही माइंडसेटने तुम्हाला खेळावं लागतं. जेव्हा पहिल्या षटकात 11 धावा आल्यात, आता बघायचं की दुसऱ्या षटकात कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जातं. अर्थात ते षटक सागर बोबट टाकणार हे सुद्धा स्पष्ट आहे. ही थेरीज मला वाटतं ना की एक डिफायनेट थेरी ज्याला आपण म्हणतो, की तुम्हाला ठरलेलं आहे की या पद्धतीने हेच 4 गोलंदाज येणार आहेत, या 4 गोलंदाजांनी आक्रमण करणार आहेत, आणि त्याच पद्धतीने त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळावं लागणार आहे. पण जयेंद्रला आणि लोचनला तो वेगळ्या पद्धतीचा पेपर वाटता कामा नये, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण तुमची जी बॉडी लँग्वेज आहे ना, ते बरंच काही सांगून जातं. जी बॉडी लँग्वेज आत्तापर्यंत चांगली राखले ती महादेवकार संघाने. यावेळेला चेंडू टांगवला होता जरूर, पण तो फटका सुद्धा तितका छान पद्धतीने एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक चुकतोय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा, हा षटकार.
वो जानते थे और उन्होंने जैसे ही शॉट खेला था ना बल्लेबाज ने, उन्होंने इशारा किया था अपने हाथ के इशारे से कि वही गेंद जा रही है, कैच में तब्दील करो। वहां पे हालांकि खिलाड़ी पहुंचे भी थे मगर उनके हाथों से गेंद छिटक गई सीमा रेखा के बाहर 4 रन। ॲब्सोल्युटली। आणि तुम्हाला ना मी नेहमी म्हणतो की फिल्डिंग इज लाईक अ म्युझिक, की तुम्हाला त्या पद्धतीने मैदानामध्ये तो रोल अदा करावे लागतात. कारण तुम्हाला केवळ एक सिंथेसायझरवाला असून जमत नाही, एक ट्रम्पेटवाला असून जमत नाही, किंवा तुम्हाला एक तबला वादन करणारा असून जमत नाही. तुम्हाला त्या सगळ्या पद्धतीने ते गाणं गोंफण्यासाठी या सगळ्यांची गरज आहे. तेव्हा एक सुंदर गाणं मैदानामध्ये आपल्याला ऐकायला मिळू शकतं किंवा घरी बसल्या आपण ऐकू शकतो. यावेळेला सागरने ते सगळं काही दाखवलं होतं, पण क्षेत्ररक्षकांची साथ येणं, साथ मिळणं हे फार महत्त्वाचं होतं. क्षेत्ररक्षकाची चुकी झाली, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला, 6 धावा सुद्धा मिळाल्या, तेही विसरून चालणार नाही. ज्यामुळे या 6 धावा थोड्याशा अडचणीत टाकणार आहेत संघाला, सागरच्या संघाला खास करून. आणि जेव्हा स्ट्राईक आता जयेंद्रकडे कन्वर्ट झालाय तेव्हा जयेंद्रकडून चांगले फटके सुद्धा पाहिलेत आपण. खराब चेंडू, या वेळेला सागरचा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु या खराब चेंडूवरचा खरपूस समाचार होतोय आणि तो चेंडू सीमा पार जातोय. जयेंद्रच्या बॅटमधून निघालेला दणदणीत षटकार. लेट झालेला आहे, त्याच्या विरुद्ध करणार का हा प्रश्न सागरला सुद्धा माहिती आहे, पण तो चेंडू जास्त लेग ब्रेक करण्याच्या नादामध्ये त्याच्या हातून सटकला आणि त्याचा पुरेपूर वापर केला. पण या वेळेला पाहतोय ना आपण चेंडूच्या लेंथ मध्ये थोडीशी बदल केली गेली आणि त्याचा फायदा होतोय. क्षेत्ररक्षकांवरती मात्र जाणीव, चांगला थ्रो होतोय आणि या वेळेला मात्र अति घाई संकटात नाही, फलंदाज बाद होऊन परतणार. जयेंद्र मोरे सारखा घणाघाती फलंदाज बाद होऊन परततोय पावलांमध्ये जरूर. आणि पंचांनी सुद्धा तिसऱ्या पंचांकडे दाद मागितले, बघूया काय निर्णय येते. पण यासिनजी, ही दुसरी धाव महत्वाची होती का? एग्जैक्टली यहाँ पे रन लेने की कोई जरूरत नहीं थी. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी के मूड में दिखाई दे रहे थे और अच्छे खासे शॉट उनके बल्ले से हमें देखने को मिले थे. गेंद को मिडिल ऑफ द बैट भी कर रहे थे. और यहाँ पे जैसे मैं अक्सर कहता हूँ कि लालच, हमें कितनी भी चीजें मिली ना, फिर भी लालच ऐसी चीज है कि साइकिल मिलने के बाद मोटरसाइकिल चाहिए, मोटरसाइकिल मिलने के बाद 4 व्हीलर चाहिए, 4 व्हीलर मिलने के बाद हमें अपना खुद का विमान भी चाहिए. अमेरिकेत अशा प्रकारचं आहे की एक असं शहर सुद्धा आहे की ज्या ठिकाणी तुम्ही विमान पार करू शकता. तब्बल 200 ते 250 अशी विमानांसाठी त्यांनी खास शहरं सुद्धा निर्माण केलेत. असू शकतात, पण फार सुंदर तुम्ही इथे डिफाईन केलं. आणि मगाशी एक फार शब्द चांगला वापरलात की क्रिकेटमध्ये 3 शब्द फार महत्त्वाचे आहेत, येस, नो आणि वेट. मला वाटतं त्यापैकी यातला कुठलाच शब्द आता मैदानावरती पाहायला मिळाला नाही आणि त्यामुळे किंवा कदाचित यस ऐकायला मिळाला. त्यामुळे दुसऱ्या धावेसाठी आलेला हा प्रयत्न काय उत्तर देतोय आपण पाहायचंय. पंचांचा इशारा येईल, आउट, फलंदाज बाद. धन्यवाद. या संपूर्ण स्पर्धेसाठी जो शामियाना अर्थातच उभारलेला आहे तो आमचे स्वामी कृपा डेकोरेटरचे रोशन मोरे आणि राजू वाघमारे यांच्या वतीने तो उभारण्यात आलेला आहे. त्यांचंही आम्ही धावीर मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो रोशनजी मोरे आणि राजू वाघमारे यांना. कारण ही स्पर्धा जेव्हा छान पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळते, जसं मैदान सजवलेलं आहे, त्यासाठी स्वामी कृपा डेकोरेटर्सने सुद्धा आम्हाला सहाय्य केलं आहे, त्यांचंही आभार व्यक्त केलंच पाहिजे. वळूया पुन्हा एकदा मैदानामध्ये, जिथे पहिल्या धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करताना फलंदाज बाद झाला. बाद झाल्यानंतर ते थोडंसं दडपण दबाव असणार का, कारण केतन वारगे नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे. 1.5 षटकाचा खेळ संपलाय, म्हणजे शेवटचा चेंडू या षटकातील येणं बाकी आहे. सागर बोबडच्या 16 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात, 27 धावा धावफलकावरती. चांगलं, अर्थात चांगली धावसंख्या म्हणता येईल दोन्ही फलंदाजांकडून. ही वेळेला आखूड टप्प्याचा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडू जोरात आपटला होता खेळपट्टीवरती गोलंदाजाने, पण सागर बोबडचा हा चेंडू निर्धाव निघाला हे त्याला बरं वाटेल. कारण काही वेळेला असे चेंडू जेव्हा निर्धाव निघतात तेव्हा गोलंदाजाला सुद्धा ते अनएक्सपेक्टेड असतात, पण कधी कधी होतं असं जे आपण यासिन सर म्हणतो ना तसं. 12 चेंडूंचा खेळ संपला, 27 धावा धावफलकावरती आणि आता 12 चेंडूंचा खेळ येणं आहे. किती धावसंख्या मला वाटतं तुम्हाला वाटतं की या ठिकाणी उभारली जाईल? इसी तरह से अगर खेलते गए ना संदीप, तो आसानी के साथ यहाँ पे 60 का आंकड़ा हमें देखने को मिलेगा, क्योंकि 2 ही ओवर का यहाँ पे खेल अब तक हो चुका है.
तकरीबन हम कह सकते हैं कि 13.50 के औसत से यहाँ पे रन बनाए हैं। मगर ये भी भूलना नहीं चाहिए कि पहले जो 2 ओवर थे वो 30 गज का दायरा तब मौजूद था। अब 30 गज का दायरा हटने के बाद रनों की संख्या चौके में हमें देखने को नहीं मिलेगी। आएंगे तो छक्के, वरना एक एक रन पर ही बल्लेबाजों को संतोष करना पड़ेगा। ऍब्सोल्युटली। आणि जर 55+ धावसंख्या स्वर्गीय गोवर्धन दादा स्पोर्ट्स महादेवखार संघाने जर उभारली ना, तर प्रतिस्पर्धी संघासाठी ते एक हार्ड चॅलेंज असेल. कारण धावा चेस होणं संध्याकाळच्या सत्रामध्ये इतकं साधं सोपं नाहीये. आणि महादेवखारचा अटॅक चांगला आहे. विशेषतः त्यांची जी बॉलिंग लाईनअप आहे त्याच्याबद्दल आपण नेहमी चर्चा केली. आणि त्याच्यामुळे आता निमेश थळेला थोडा धावा रोखणारी गोलंदाजी करावी लागेल. तेजसला सुद्धा हे माहिती आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पहिल्या धावेचा प्रयत्न यशस्वी झाला अर्थात या वेळेला. आणि तेजसला थोड्या अंशी वाटलं होतं की हा स्ट्राईक एंडवरती आपण एखादा प्रयत्न करूया, पण लास्ट मोमेंटला त्याने स्वतःला सावरलंय. 28 धावा धावफलकावरती आल्यात. लोचन कांबळे आणि केतन वारगे जोडी मैदानामध्ये. केतनकडून सकाळच्या सत्रामध्ये काही चांगले फटके आपण पाहिले होते, त्यामुळं याच केतनने जर काही चांगली फटकेबाजी केली तर जसं यासिन सरांनी सांगितलं की महादेवखार संघ जर 60+ और 55+ धावसंख्या उभारू शकला तर ती एक चॅलेंजिंग धावसंख्या प्रतिस्पर्धी संघासमोर नक्की असेल. त्याच्यामुळे निमेश तळेला आपल्या गोलंदाजीत सातत्याने बदल करावा लागणार. मी नेहमी म्हणतो की जगामध्ये काही गोष्टी अशा असतात ज्या कधीही पैशाने विकत घेता येत नाही. त्यापैकी सातत्य ही एक अशी गोष्ट आहे की तुम्ही पहिल्या सामन्यामध्ये काय केलेलं आहे ते विसरायचं असतं, दुसऱ्या सामन्यामध्ये काय केलंय हे विसरा. तुमच्यासाठी हे नवं चॅलेंज आहे. नवीन आव्हानाला वेगळ्या प्रकारे सामोरं जाणं आवश्यक आहे. आणि त्या आव्हानाला सामोरे जाताना हा फटका चांगला खेळलाय. चेंडू सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. यस इट इज वेलकम फॉर केतन वारगे. साथ ये खेला हुआ शॉट था, ना वो बैकफुट पे थे ना वो फ्रंट फुट पे थे, मगर पंच तो किया था और वो पंच इतना बेहतरीन था कि वहां के फील्डर मात्र देखते रहे निराशा से और गेंद सीमा रेखा पार 4 रन. त्याचं कारण आहे की क्रिकेट इज ऑल अबाउट द ॲजिलिटी अँड फिटनेस. अलीकडच्या काळामध्ये ताकदीचा खेळ हा झालेला आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या शोल्डरमध्ये किती ताकद आहे किंवा त्याच वेळेला तुमच्या रिस्टमध्ये किती ताकद आहे, ती ताकद तुम्ही जेव्हा मैदानामध्ये दाखवता ना, त्या ताकदीच्या जोरावरती वाव असं म्हणावं लागेल. यावेळेला चांगला थ्रो पाहायला मिळाला. ते ऊसाच्या गाडीचे जो कचरा टाकतोय ना, तो ऊसवाल्याने तो कचरा स्वतः घेऊन जायचा आहे, तिथं टाकायचा नाहीये, उचलायचा तो कचरा तिथला. ऊस गाडीवाल्याने तो कचरा तिथं टाकायचा नाहीये. काही वेळेला स्वच्छतेसाठी हे बोलावं सुद्धा लागणार. कारण स्वच्छ भारत सुंदर भारत हे केवळ ऐकण्यातून होणार नाहीये, ते कृतीतून होणार आहे. या वेळेला कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामधून हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. जरूर एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तेजस नरेच्या हातामध्ये चेंडू पोहोचणार काय? चेंडू पोहोचलाय जरूर, परंतु कौतुक होईल दोन्ही फलंदाजाचं. केतन वारगे आणि लोचन कांबळे या वेळेला जी हंगर ज्याला आपण म्हणतो ना, क्रिकेटमध्ये धावांची भूक फार महत्वाची आहे. की तुम्ही एक स्ट्रोक खेळलाय ज्याच्यावरती चौकार आलाय षटकार आलाय ते मॅटर करत नाहीये. त्याच्या पुढच्या चेंडूवरती एकेरी धावाचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं तर दबाव निर्माण करू शकता. 35 धावा धावफलकावरती. ती हंगर मैदानामध्ये दिसत होती, पण चेंडू सरळ या वेळेला राजू वाघमारेच्या हातामध्ये विसावतोय आणि फलंदाज लोचन कांबळे बाद होऊन परततोय पावलांमध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा धावफलकावर 35 धावा धावफलकावरती येत आहेत आणि हा दुसरा फलंदाज बाद होतोय.
क्रिकेटमध्ये मी मगाशी म्हणालो की 12 प्रकारे आउट दिले जातात, त्याच्यातला टाइम आउट सुद्धा आहे हो मित्रांनो. आणि तिथे पंच काही विचार करणार नाही. मग तुम्ही म्हणाल की टाइम आउट का दिला, एक लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याला तुम्ही अपवाद नसतो कोणी. आमचे परम मित्र आणि रोहा ग्रामीण क्रिकेटचे अर्थातच सन्माननीय अध्यक्ष संकेतजी देशमुख यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अर्थातच धावीर मित्र मंडळाचे संस्थापक मंडळापासूनचे अर्थातच सहकारी संकेतजी यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आणि या वेळेला आणखीन एक फलंदाज बाद होऊन परतदार पावलांमध्ये. राजा पेटे सर नेहमी म्हणायचे ना ते वाक्य की क्रिकेट इज ऑल अबाउट चान्स. सो ते चान्सेस इथे निर्माण झाले, त्याला चॉईसेस मध्ये कन्वर्ट केलं आणि त्याच्यामध्ये जो क्रिकेटिंग स्पिरिट जो मैदानामध्ये आहे तो या दोन्ही गोलंदाजाने दाखवला. निमेशने सुद्धा दाखवला, हर्षलने सुद्धा दाखवला. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हर्षल या वेळेला आणि या वेळेला हर्षल सुद्धा आपल्या नावावरती हॅट्रिक नोंदवतोय. सागर बोबडने मागच्या सामन्यामध्ये नोंदवली आणि आता हर्षल त्याच्या पावलावरती पाऊल ठेवतोय आणि हा दुसरा गोलंदाज ठरतोय या स्पर्धेतला. देखिए बहुत सारे ऐसे कम लोग होते हैं जिनका नाम होता है और काम वही होता है. अक्सर हमें ये देखने को नहीं मिलता, मगर बहुत सारे कम लोग होते हैं जैसे दीप जलाने वाला. मगर यहाँ पे देखिए हर्षल ने अपने टीममेट्स को और उनके फैंस को, फॉलोअर्स को उल्लासित किया है, क्योंकि लगातार 3 विकेट खोए हैं, अपने नाम पर किए हैं, जबकि पहले 2 ओवर में 27 रन थे. कमबॅक किया है, वेरी वेल डन. प्रेक्षकांना विनंती आहे, धन्यवाद. चला आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे. धन्यवाद. यासिनजी या निमित्ताने मी एक नक्की म्हणेन की टेनिस क्रिकेट केवल 1-2 खिलाड़ियों की कहानी नहीं है. टेनिस क्रिकेट केवल 1-2 खिलाड़ियों की कहानी नहीं है. फर्क सिर्फ इतना है, किसी की कहानी छिप जाती है तो किसी की कहानी छुप जाती है. आज हर्षलच्या बाबतीत काय झालं ते आपण म्हणू शकतो. आणि तेच मैदानामध्ये पाहिलं की 3 चेंडूवरती 3 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवल्या. 5 गडी बाद, 35 धावा धावफलकावरती. जाणीवपूर्वक या वेळेला फ्लायटेड चेंडू, पण लोअर फुल टॉस. फलंदाजाला जाणीवपूर्वक हा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेला, पण तो लोअर फुल टॉसच्या स्वरूपामध्ये दिला गेला. कारण जर फलंदाजाने अक्रॉस द लाईन येऊन मोठा फटका खेळला तर डीप वाईडिश मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक होता, एक डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता. त्या दोघांकडे तो चेंडू जाण्याची चान्सेस होते, कारण तो स्लोअर वन होता. हर्षल या वेळेला डोक्याने गोलंदाजी करतोय. म्हणजे आपण चेंडू हातानेच टाकतो, पण ज्याला म्हणतात ना की डोक्याचा वापर करून गोलंदाजी करणं, बुद्धिमत्ता, तेज असणं फार महत्वाचं. आणि त्या पद्धतीची व्ह्यू नीती मैदानामध्ये यशस्वी होते. या वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन पूल जरूर केलाय, परंतु त्या पूलवरती सक्सेसफुल होताना केवळ 2च धावा मिळतील याचीही ग्वाही या सर्व क्षेत्ररक्षकाने राखली. काही चेंडू क्षेत्ररक्षकांकडून चुका होताना आपण पाहिल्या, कारण जेव्हा सागर बोबड गोलंदाजी करत होता क्षेत्ररक्षकाच्या हातून झेल सुटला होता मिड विकेटला, पण त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली. कारण आता धावफलकावर 38 धावा झाल्यात. महादेवकर संघाला एक साधारण 45-50 धावसंख्या तरी धावफलकावरती अपेक्षित होती, पण हरकत नाहीये. महादेवकर संघाचा अटॅक चांगला आहे. 38 झाल्यात. जर साधारण 6 पडल्या तर 44 होतील, 4 आल्या तर 42 होतील, 2 आल्या तर 40 होतील, 1 आल्या तर 39 होतील, काहीच नाही आलं तर 38च राहतील. आणि काहीच नाही आलं असंच हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यामुळे 4 षटकांचा खेळ संपलाय. 38 धावा धावफलकावरती. सामना जिंकण्यासाठी आवश्यक असतील ते 39 धावांची. अर्थात आपण कुठेही गेलेला नसाल, घरीच असाल तर परत एकदा YouTube वरून कुठेही जाऊ नका, चॅनल अजिबात बदलू नका. ड्रीम्स क्रिकेटवरती असाल, बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर परत एकदा तो सबस्क्राईब करा, कारण आतापर्यंत 1 लाखापेक्षा अधिक सबस्क्रायबर झालेले आहेत. गेली 6 वर्ष ड्रीम्स क्रिकेट ही संपूर्ण क्षणचित्रे तुमच्यासाठी घेऊन येतोय. हर्षलच्या गोलंदाजीचा परफॉर्मन्स, 3 धावा त्याने दिल्या, 3 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवल्या. गेल्या 6 वर्षात या धावीर चषकाशी ड्रीम
ड्रीम क्रिकेटचं नातं जोडलं. 13 वर्षामध्ये सलग 6 वर्ष तुमच्या समोर त्यांनी सातत्याने या ठिकाणी ड्रीम्स क्रिकेटने ही क्षणचित्र आपल्यापर्यंत पोहोचवली. अजूनही तो चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर करा. असंच या ठिकाणी आव्हान धावीरच्या व्यासपीठावरून करतोय. गेल्या 13 वर्षाच्या इतिहासामध्ये या स्पर्धेतून, या धावीर नगरीतून, या धावीर महाराजांचा आशीर्वाद घेताना या रोहा नगरीतून किंबहुना अनेक साऱ्या आठवणी आमच्या समवेत जोडल्या गेल्या. ज्या मैदानामध्ये 24 चेंडूमध्ये 39 धावांचं आव्हान उभं टाकलंय, तेव्हा प्रतिस्पर्धी संघाचा खेळ कसा असेल, किंवा एका बाजूला तेजस नरे आणि कंपनीने काय ठरवलं असेल, राजू वाघमारे कोणत्या क्रमांकावर खेळणार, की सागर बोबड या वेळेला मैदानामध्ये थोडीशी आपली विनंती बदलणार, किंवा प्रतिस्पर्धी महादेवकार संघ ज्यांच्याकडे चांगला अटॅक आहे, लोचन कांबळेला थोडी साथ मिळणं गरजेचं आहे. महादेवकारच्या इतर गोलंदाजाने लोचनला साथ दिली आणि लोचनने ती चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा मैदानात दाखवली तर सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल आणि शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत जावा ही अपेक्षा आपल्या सर्वांची आहे. कारण धावीर क्रिकेटची ही स्पर्धा कधीही त्याला 13 वर्षात अपवाद राहिली नाही. त्यामुळे क्रिकेटचा हा थरार, जल्लोष, उत्साह तुषारजी शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपण एकत्रितपणे जेव्हा आनंद लुटतोय, तेव्हा त्या तमाम रोहेकरांचा, तमाम रायगडवासियांचा, तमाम क्रिकेट प्रेमींचा आम्ही मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. कारण ही क्रिकेट स्पर्धा केवळ रोह्यामध्ये पाहिली जात नाही, केवळ जिल्ह्यात पाहिली जात नाही, केवळ राज्यात पाहिली जात नाही, तर जिथे जिथे रोहेकर आहे, मग तो कधी दुबईला काम करतोय, तो कधी कुवेतमध्ये काम करतोय, तो कधी साता समुद्रापलीकडे आपल्या व्यवसायानिमित्त गेलेला आहे, तो या क्रिकेट स्पर्धेचा आनंद लुटतोय. त्या स्पर्धकांसाठी, त्या सर्व रसिक प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा नेहमीच एक पर्वणी असते आणि म्हणूनच त्याला आपण रोह्याचा विश्वचषक असं म्हणतो. आणि या निमित्तानंच या रोह्यामध्ये आणखीन एक क्रिकेट स्पर्धा येणार आहे. स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक. पहिल्यांदाच 2025 ग्रामीण धमाका या नावाने ही स्पर्धा 18 जानेवारी ते 24 जानेवारी 2025 रोजी आयोजित केली गेली आहे. ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे आणि श्री तुषार शिंदे हे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या ज्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचा पारितोषिक तब्बल 2 लाख रुपये असणार आहे. द्वितीय क्रमांक 1 लाख, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्टम असे 6 क्रमांक दिले जाणार आणि त्या पुढच्या क्रमांकांना प्रत्येकी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. या संघांची जी काही फॉर्मॅट आहेत त्याचा तर आपण ती तुमच्यापर्यंत पोहोचू. 18 जानेवारी पासून ही स्पर्धा सुरू होते, त्यामध्ये सुद्धा सहभागी व्हा असं आव्हान आपल्याला करतो. पण या वेळेला हे आवाहनानंतर आव्हान कशा प्रकारे बदलेल ते सांगण्यासाठी घेऊन चलतो आपल्याला सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे, जिथे आपण ऐकाल महाराष्ट्राचा हिंदीचा अर्थातच एक बुलंद आवाज यासिनजी मर्चंट यांना. धन्यवाद संदीप. चलिए दोस्तों, हम मैदान में चलते हैं जहां पे मैच शुरू हो चुका है. जीतने के लिए 39 रनों की जरूरत. 4 ओवर का यह मुकाबला, आज के दिन का आखिरी मुकाबला. कौन सी टीम जीतेगी, सही मायनों में सस्पेंस यहां पे अभी भी बना हुआ, क्योंकि 39 रन बनाने हैं. पहली नजर में हमें ऐसा लगता है कि आसानी के साथ यहां पे बनाए जाएंगे, मगर अब सूरज ढल चुका है. यहां पे वातावरण में हम देख सकते हैं बदलाव हो चुका है. प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय मारुती वाघमारे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलंय. बघूया या संधीचा किती फायदा घेत आहे ते स्वर्गीय गोवर्धन दादा स्पोर्ट्स महादेवकार संघ. पाहावं लागेल, मारुती वाघमारे यांचं हे बक्षीस आहे ते पटकावं लागेल आणि ती संधी निर्माण होईल का मैदानात. पुढचा आवाज यासिन मर्चंट यांचा. चलिए दोस्तों, पहला ओवर लेके आए हैं गेंदबाज. जी हाँ, इस मरतबा देखिए किस तरह से खेलने की कोशिश थी, पूरी तरीके से चकमा दिया है. लोचन कांबळे आए हैं अब्दानी जी पहला ओवर लेके. तेजस नरे और सागर बोबड़ सलामी बल्लेबाज के रूप में. सागर ने अपना अकाउंट यहां पे ओपन किया है इस चौके की सहायता से, और तेजस नरे नॉन स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाजी करते हुए. जब भी हाँ, इस मरतबा गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद अनइवन बाउंस देखने को मिला. अचानक गेंद उछलती हुई, हालांकि उस गेंद का पीछा किया था, उस गेंद को कट करने की कोशिश कर रहे थे. वन बाउंस का यहाँ पे इशारा भी दिया है अंपायर जी ने. इसके बाद इस ओवर में अगर इस तरह से बाउंसर किया तो आपको दंडित किया जा सकता है, ये वो इशारा था. 6 रन स्कोर कार्ड पर 3 गेंदों का खेल अब तक हो चुका है. 3 गेंदें शेष. गेंदबाज लोचन फिर से एक बार. जी हाँ, हाफ ट्रैकर गेंद थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ मात्र गैप में खेला है. ये होता है एक्सपीरियंस, ये होता है अनुभव. गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए.
सागर के बल्ले से आते हुए ये 2 चौके। सागर पहुंचे 8 पर। सागर ने देखिए आपके स्क्रीन पर देखा होगा आपने, बिल्कुल ताकत का इस्तेमाल नहीं किया था। जी हाँ, फिर से एक बार गैप में खेला है, बहुत ही खूबसूरत मिड विकेट की दिशा में उस गेंद को ढकेल दिया है। ट्रैवल करती हुई गेंद दिखाई दी, मगर तेजी के साथ डीप मिड विकेट के फील्डर उस गेंद तक पहुंचे, उसे फील्ड किया और मात्र बल्लेबाजों को एक ही रन पर रोकने पर मजबूर भी किया। इस एक रन के साथ 11 रन स्कोर कार्ड पर। हर ओवर में अगर आसानी के साथ यहाँ पे 10 रन आते हैं तो ये मैच आप आसानी के साथ जीत भी सकते हैं, मगर पहला ओवर यहाँ पे 30 गज के दायरे का है और इसी वजह से पहले ओवर में ज्यादा से ज्यादा रन बनाने की कोशिश यहाँ पे करते हुए दोनों भी बल्लेबाज। इस मरतबा बहुत ही कम माल का ये स्ट्रोक था, फिर से एक बार प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक स्लाइस किया था, मगर बैकवर्ड पॉइंट की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग देखने को मिली। और जहां पे अपेक्षा थी कि कम से कम 2 या 4 मिल सकते हैं वहां पे मात्र एक ही रन पर संतोष करना पड़ा। पहले ओवर की समाप्ति लोचन ने पहले ओवर में खर्च किए हैं 12 रन। थोड़ा सा ये महंगा ओवर में कहूंगा, जीतने के लिए 39 रनों की जरूरत है, यानी हर ओवर में कम से कम आपको 10 रन बनाने हैं और 2 कदम आगे की तरफ चलते हुए बल्लेबाजी करने वाली टीम दक्ष चैलेंजर्स अष्टमी हम यहाँ पे नजर आ रही है। इन 2 खिलाड़ियों ने सही मायनों में अपना एक्सपीरियंस का, अपने अनुभव का पूरा इस्तेमाल करते हुए सामने वाली टीम के ऊपर डोमिनेट किया है। 18 गेंदें बची है और 27 रनों की जरूरत, 9 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं इस मैदान के मद्देनजर। उसी के साथ इस विकेट को देखते हुए आसानी के साथ रन बनेंगे ऐसा पहली नजर में जरूर लगेगा, मगर दोस्तों क्रिकेट बहुत ही अनोखा खेल है। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल जिसमें हर प्रेडिक्शन फेल, इसी तरह से अक्सर ये कहा गया और देखा गया। यहां से अगर 2-3 विकेट एक ही ओवर में आते हैं तो फिर से एक बार वक्त बदलने में वक्त नहीं लगेगा। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं। संकेत घवाले के हाथों में गेंद सौंपी है। कैप्टन ने यही विश्वास के साथ कि यहां से कम 1-2 विकेट जल्द से जल्द यहां पे अगर हमें निकाल के देते हैं तो मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर भी आएगा। देखिए अपेक्षा के ऊपर क्या खरे उतरते हैं। संकेत के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है, मगर इसी को स्वर्ण या एक सुनहरा मौका समझते हुए गेंदबाजी करनी चाहिए, मगर बल्लेबाज बहुत ही लाजवाब बल्लेबाजी के मोड़ में, हालांकि यॉर्कर करने की कोशिश की थी मगर फ्लिक किया था। गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, गोली के रफ्तार से 4 रन। बैक टू बैक मुसलसल यहां पे 2 चौके आए हैं बल्लेबाज तेजस नरे के बल्ले से। तेजस छक्के लगाने के लिए नहीं जाने जाते हैं, उनकी खासियत है, उनकी पहचान है चौके लगाना। एक ही ओवर में 6 चौके लगाने का कारनामा उन्होंने इसके पहले अंजाम दिया है और अब यहां पे बैक टू बैक 2 चौके लगा चुके हैं। जी हाँ, इस मतलब बिहाइंड विकेट खेलने का अंदाज यहाँ पे, ओहो फिर से एक बार यहाँ पे जीवन दान। लास्ट मैच में भी जीवन दान मिला था और यहाँ पे भी एक जीवन दान। फिर से एक बार यही बात उजागर होती हुई कि अच्छे बल्लेबाज को जीवन दान मिलता ही है। इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है किस्मत अक्सर बहादुरों का साथ देती है। बहादुर बल्लेबाज है, हालांकि अपने घुटने के बल जाकर बैठक शॉट यहां पे खेलने की कोशिश कर रहे थे। गेंद ने टॉपेज लिया, गेंद शॉट फाइनल की दिशा में गई, बहुत देर तक हवा में थी मगर उसे जज करने में नाकाम रहे और एक जीवन दान। दोनों भी बल्लेबाजों ने इस बीच अपने छोर बदलते हुए 1 रन मुकम्मल कर लिया है। 21 रन। अक्सर कहा जाता है पकड़ो कैच जीतो मैच, कैसे कैचेस विन द मैचेस। कैच अगर आप ड्रॉप करोगे तो आपको बहुत मुश्किलों का सामना करना पड़ेगा। हाँ, फिर से एक बार उल्टे हाथ से खेलने का प्रयास किया था, स्विच हिट लगाने की कोशिश की थी मगर गेंद और बल्ले की इस मर्तबा बिल्कुल मुलाकात नहीं, बिंदी गेंद। देखिए आपके स्क्रीन पर 15 गेंदें बची है और 18 रनों की जरूरत। एक गेंद अभी भी 2 गेंदें अभी भी इस ओवर की आना बाकी है। 21 रन।
21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। एक जीवन दान जो मिला है उसका पूरा फायदा उठाएंगे, इसमें कोई शक नहीं है, कोई दो राय नहीं है। गेंदबाज संकेत, जी हाँ, संकेत की इस गेंद को बहुत ही खूबसूरत ऑन ड्राइव में तब्दील तो किया है। लॉन्ग ऑन की दिशा में थोड़ा सा फंबल हुए, मगर दूसरे रन के लिए यहाँ पे बिल्कुल तैयार नहीं थे बल्लेबाज सागर। एक ही रन पर संतुष्ट यहाँ पे होते हुए अपने साथी बल्लेबाज तेजस नरे को समझाते हुए कि जल्दबाजी करने की जरूरत नहीं है, आसानी के साथ इस मैच को हम जीत सकते हैं, क्योंकि विकेट का यहाँ पे रहना बहुत जरूरी है। सर सलामत तो पगड़ी 50। 22 रन स्कोर कार्ड पर, 13 गेंदे अभी भी शेष है। जी हाँ, फिर से एक बार जड़ में डाल दिया सा, उसे खोद कर खेला है तेजस ने, और चहल कदमी के साथ जिस तरह से गार्डन में टहलते हैं उस तरह से टहलते हुए ये एक रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया है तेजस ने। देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 23 रन ऑन स्कोर कार्ड, तकरीबन 11.50 के औसत से यहाँ पे रन बन चुके हैं, और अब जीतने के लिए 8 रन के औसत से रन बनाने हैं। बचे हुए 12 गेंदों में 16 रनों की जरूरत। तेजस नरे खेल रहे हैं 5 गेंदों का सामना करते हुए 11 रन बनाकर, जबकि सागर बोबर्ट ने अपने टीम के लिए 10 रन जोड़े हैं मात्र 7 गेंदों में। सुलझी हुई बल्लेबाजी इसी को कहते हैं। उनके पास जो एक्सपीरियंस है, जो अनुभव है, इसके पहले उन्होंने बहुत साल क्रिकेट खेला है। रोहा के क्रिकेट में उन्होंने अक्सर अपने नाम का परचम लहराया है, और रोहा के बाहर भी इस खिलाड़ियों को मैंने अक्सर खेलते हुए देखा है, फिर वो खेल टेनिस क्रिकेट का हो या लेदर क्रिकेट का हो। अलीबाग, उसी के साथ पेन, उसी के साथ मुरुड में भी इस खिलाड़ियों ने, और मानगांव में भी बहुत सारा क्रिकेट खेला है, और अक्सर उन्हें मैं आमंत्रित करते रहता हूं कि हमारे यहाँ पे आके खेले। बहुत ही अच्छे टूर्नामेंट होते हैं, और आपकी अगर आपको पहचान बनानी है तो आपको बाहर निकलना होगा, क्योंकि आपने देखा होगा कि अलीबाग तहसील से पंकज जाधव जो कि ऑल इंडिया ओपन खेलते हैं, उस तरह से रोहा से भी एक खिलाड़ी कम से कम ऑल इंडिया ओपन खेलने वाला बन जाए, यही हमारी कामना है और यही हमारी इच्छा है। जी हाँ, इसमें तब बैकफुट पर जाकर पंच तो किया है, मगर फिर से एक बार एक ही रन यहाँ पे मिलेगा, और बल्लेबाज भी खुश होंगे एक रन बनाकर। बहुत ही अच्छी बल्लेबाजी, शानदार गेंदबाजी और सही फील्डिंग का नतीजा यहाँ पे नजर आता हुआ। तेजस नरे की टीम ने, सागर बोबर्ट के टीम ने, अर्थात अष्टमी टीम ने यहाँ पे तीनों क्षेत्र पर बहुत ही अच्छा काम किया, गेंदबाजी, बल्लेबाजी, क्षेत्र रक्षण, और इसी वजह से यहाँ पे वर्चस्व स्थापित किया है। आहा, इस मर्तबा संकेत के क्या कहने, तालियां बजती हुई संकेत के लिए। संकेत तो कोतवाल आए हैं, बहुत ही बढ़िया अंदाज में यहाँ पे बल्लेबाज सागर को चकमा दिया है। देखिए किस तरह से यहाँ पे आश्चर्यचकित किया। हालांकि ऑप्शन से हल्का सा बाहर गेंद थी, वहां से बाहर की तरफ कट करने की कोशिश की, सही लंबाई और सही दिशा, और इसी वजह से बल्लेबाज चक गए। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद उसे खेला है वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से, बिल्कुल ताकत नहीं, मगर इतना परफेक्ट टाइमिंग देखने को मिला सागर बोबर्ट के इस स्ट्रोक में। गेंद सीमा रेखा पार, 6 रन के लिए। ये टाइमिंग आया है लेदर क्रिकेट की बेसिक से। ये देखिए फिर से एक बार जोरदार प्रहार तो किया है, बिल्कुल गेंद नहीं रुकेगी, ये गेंद गई है मिड विकेट सीमा रेखा के बाहर। बैक टू बैक मुसलसल ये दूसरा छक्का। यहां से कोई जादू हो सकती है, कोई चमत्कार हो सकता है, मगर नहीं, गेंद को खेल दिया है उल्टे हाथ से। गेंद थर्ड मैन सीमा रेखा के बाहर, और इसी के साथ ये विनिंग शॉट से मैच जीता है अष्टमी टीम। हॅलो, मैदानावर जाऊ नका, खेळपट्टीवर जाऊ नका, खेळपट्टीच्या बाजूला या, खेळपट्टीच्या बाजूला या, डीजेच्या समोर या।
गाजवला. संकेतजी देशमुख यांना विनंती असेल आपल्या सख्या भावाचा अर्थात संदीपजी जगे यांचा इथं यथोचित मान सन्मान करूया. ड्रीम्स क्रिकेटला कॅमेरामॅनला विनंती असेल. खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा उचललाय आणि या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक आपल्या नावावरती ज्यानं केली तो सामनावीराचा मानकरी ठरलाय हर्षल. हर्षल यांना विनंती आहे की आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. हर्षल याने शेवटचं षटक हाताळलं आणि त्या षटकामध्ये 3 फलंदाजांना त्यानं बाद केलं आणि फक्त 3च धावा खर्च केल्या आणि त्याच कारणास्तव त्यांचा संघ या सामन्यामध्ये अगदी सहज विजय संपादित करताना आपल्याला पाहायला मिळाला. हर्षल प्लीज वेलकम. येस, हर्षल येतोय आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी हर्षल याला खांद्यावरती उचलून घेऊन येत आहेत आणि सन्माननीय संस्थापक आणि अध्यक्ष तुषारजी शिंदे, त्याचप्रमाणे संकेत देशमुख आणि राजूजी केरकर यांच्या शुभ हस्ते या हॅट्रिक वीराला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन आपण इथे सन्मानित करत आहोत. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो हर्षलसाठी. वेल डन हर्षल, हॅट्रिक वीर. धावीर चषक 2025 मध्ये एच फॉर हॅट्रिक अँड एच फॉर हर्षल. व्हेरी वेल डन हर्षल आणि अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो आमचा प्रवास सुद्धा इथेच आज थांबतोय. अर्थात सलग 13 वर्ष धावीर चषकाच्या माध्यमातून मला इथे संधी उपलब्ध करून दिली, हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि खऱ्या अर्थानं माझ्या समालोचनाचा जो प्रवास आहे, जो सफर आहे, जी जर्नी आहे ती इथून अर्थात पुढे जात राहिली आणि आजतागायत मी समालोचन करतोय. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून संस्थापक अध्यक्ष सन्माननीय तुषारजी शिंदे आणि त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी संकेतजी देशमुख असतील आणि त्याचप्रमाणे राजू केरकर असतील, सन्माननीय मोरे साहेब असतील, या सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. धनंजयजी पोकळे यांना विनंती आहे की आपण सुद्धा इथे लवकरात लवकर यावं. तुषारजी आपली इथे वाट पाहत आहेत. तर मित्रांनो आजचा प्रवास आमचा इथे संपलेला आहे. पुन्हा एकदा आपण पुढच्या वर्षी नक्कीच भेटणार आहोत, परंतु अशाच प्रकारचं प्रेम आणि आपली असावी सावली आणि जर काही चुकलं असेल तर माफी असावी. धन्यवाद.